हॅलो हाय नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे स्पेशल क्लिनिंग करायची आहे. आजचा ब्लॉग त्याच्यावरच आहे. बाहेरचा मोसम काही असा होता आज. सकाळी सकाळी उठल्यावर आज मशीनचं काम करायला घेतलं. सोफ्याचे कवर, बेडशीट, पडदे सर्व काही धुवायला टाकलं होतं. तेच घेऊन आता वरती चालले आहे मी सुकवायला. स्पेशल क्लिनिंग, सोफ्याचे कवर, बेडशीट सर्व धुवून काढलं. आता लादी वगैरे पुसायची आहे. अगोदर कपडे धुवून घेतले, कपडे सुकवून घेतले, त्यानंतर पडदे आणि बेडशीट धुवून घेतली. ते पण बाहेर वरती सुकायला टाकले होते. ही आहे आमची कॉलनी. सर्वात 3-4 दोऱ्या कपड्यांनी भरल्या होत्या. त्यानंतर लादी पुसून घेतली. आहे मला शेवग्याच्या शेंगा मीठ टाकून शिजवून घेतलेल्या आहे. सुक्या शेंगांसाठी ही शेंगदाणे आणि लसण सुक्क वाटण करून घेतलेलं आहे. त्यासाठी हा कोथिंबीर आणि टमाटर कापून घेतलेला आहे. आणि मला शेवग्याच्या 2 भाज्या बनवाव्या लागतात, सुक्की आणि पातळ दोन्ही पण. शेवग्याच्या शेंग सुक्की बनवण्यासाठी इथं कढईत तेल ओतून घेतलं, त्यात जिरं टाकलं. जिरं चांगलं फुललं की त्यात टमाटर टाकला. टमाटर पण चांगला झाला, मग त्यात वाटून घेतलेली शेंगदाण्याची चटणी, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडंसं आपलं घरगुती कालं तिखट टाकून घेतलं. चांगलं मिक्स करून घेतलं. शिजवलेल्या शेंगा टाकून घेतल्या आणि थोडं आणखी 5 ते 6 मिनिट शिजवून घेतलं. त्यानंतर इथं दुसऱ्या कढईत पण जिरं, वाटलेला मसाला, टमाटर टाकून मसाला टाकून सर्व काही मिक्स करून घेतलं. बघा तयार झाल्या आपल्या दोन्ही भाज्या. अशा प्रकारची सुक्की शेंग माझ्या पप्पांना खूप आवडती. आहोंसाठी 2 भाज्या बनवल्या, शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी आणि सुक्की भाजी झाली शेवग्याच्या शेंगांची. आणि पातळ भाजी बनवते. आता मुलांच्या टिफिन साठी मला बटाट्याची भाजी वेगळी बनवायची. हे बघा, बटाटे असे छान कापून घेतले. वाफेवरची बटाट्याची भाजी ही पण खूप छान लागते खायला. आता मुलांसाठी ही भाजी बनवून घेते. म्हणजे आज शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी, पातळ भाजी आणि चपात्या आणि बटाट्याची भाजी एवढा स्वयंपाक मला करायचा आहे. आता दोन्ही भाज्या बनवून झाल्या, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा मसाला होतोय तोवर मी इथं बटाटे कापून घेतले आणि फटाफट आता बटाट्याची भाजी करून घेते मुलांच्या टिफिनसाठी. आणि पटकन पीठ मळून चपात्या करायला घेते. पीठ मळायचं आहे अगोदर. बटाट्याची भाजी ही वाफेवरची बटाट्याची भाजी ना खूप छान लागते खायला. त्यात जास्त मीठ मिरची जास्त मसाले नाही टाकायचे, साधी सिंपलच, पण खायला खूप छान अप्रतिम अशी लागती. खूप छान लागते खायला. बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी तेल ठेवलंय कढईत. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पोहे खाण्याचा अर्धा चम्मच राई. त्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर बारीक कापलेले धुवून घेतलेले सर्व बटाटे टाकून घ्यायचे. त्यात हळद आणि मीठ टाकायचं. अर्धा टमाटर टाकून द्यायचा कापलेला आणि कोथिंबीर टाकून झाकण देऊन शिजवून घ्यायचं वाफे. आपल्या दोन्ही भाज्या होत आहे तोपर्यंत इथं पीठ मळून घेणार आहे काढून. मग थोडे बटाटे शिजले वाफेवर की त्यात मीठ, लाल मिरची पावडर टाकून द्यायची. तिन्ही भाज्या झालेल्या आहे. आता शेंगा, पातळ आणि सुकी भाजी, बटाट्याची भाजी. आता चपात्या करून घेते पटापट, मुलांना नाश्ता देते. उपवास आहे, 3 भाज्या चपात्या करून मला माझ्यासाठी फराळाचं पण काहीतरी बनवावं लागेल. चला आता पटापट चपात्या करून घेते आणि मग नंतर पुन्हा तुम्हाला भेटते. चपात्या करून घेतल्या मग मी पटापट. आजचा स्वयंपाक शेवग्याची शेंग, बटाट्याची भाजी, चपात्या आणि पातळ भाजी. त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं. चला तर मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर पण प्रेस करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय जिजाऊ, जय शिवराय.